एक मोठी बातमी आहे। माणिकराव कोकाटेंना सुप्रीम कोर्टाचा दिलासा कायम आहे। कोकाटेंना दिलेलं अंतरिम संरक्षण कायम ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत। फेरविचार याचिकेवरती 6 महिन्यात निर्णय देण्याचे निर्देशही देण्यात आलेले आहेत। त्यामुळे माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा मानला जातोय। प्रमोद जगताप आमचे प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देत आहेत। प्रमोद, माणिकराव कोकाटेंना मोठा दिलासा म्हणावा लागेल। वरचा हा दिलासा आहे, पण तो 6 महिन्यांसाठी आहे असं आपल्याला एक प्रकारे म्हणता येऊ शकतं। त्याचं कारण असं आहे की कोर्टानं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मुंबई उच्च न्यायालयाला जी काही दाखल झालेली याचिका आहे फौजदारी संदर्भातली, त्या याचिकेवरती 6 महिन्याच्या आत निर्णय देण्याचे निर्देश जे आहेत ते आम्ही देत आहोत, अशा पद्धतीचा निर्देश आज सुप्रीम कोर्टाने खरं तर दिलेला आहे। त्यामुळे 6 महिने कोकाटे यांच्यावरती कुठलीही कारवाई करता येणार नाही, कारण मागच्या सुनावणीत कोर्टानं स्पष्ट केलेलं होतं की आम्ही त्यांना संरक्षण कायम स्वरूपी देत आहोत। हे संरक्षण आता पुढच्या 6 महिन्यांसाठी केल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। मात्र असं असताना विधानसभेचे अध्यक्ष पुढे जाऊन नेमकं निर्णय काय घेतात हे बघणं आता देखील महत्त्वाचं असणार आहे। वरचा एक गमतीशीर किस्सा सुप्रीम कोर्टामध्ये घडल्याचं आपल्याला बघायला मिळालं। त्यावेळी सुनावणी सुरू झालेली होती, त्यावेळी न्यायमूर्ती जयमाला बागचे यांच्याकडनं कोकाटेंच्या वकिलांना विचारलं गेलं की तुम्हाला पुन्हा मंत्री व्हायचंय का राज्यामध्ये, असा प्रश्न ज्यावेळेस त्यांना विचारला गेला त्यावेळेस कोकाटेंचे वकील मुकुल रोहतगी यांनी अत्यंत हसत कोर्टाला असं सांगितलं की मंत्री व्हायला नेमकं कोणाला आवडत नाही, हे लाभाच्या पदाचं प्रकरण आहे असं म्हणत असताना हलका फुलका संवाद आपल्याला कोर्टामध्ये बघायला मिळाला। आणि त्यानंतर मग सरन्यायाधीशांनी स्पष्ट सांगितलं की 6 महिन्याच्या आत आम्ही मुंबई उच्च न्यायालयाला या बाबतीत निर्णय घेण्यासाठी सांगत आहोत। त्याच्यामुळे आता 6 महिने कोकाटे यांना दिलासा कायम स्वरूपी मिळालेला आहे। सुप्रीम कोर्टाचं संरक्षण त्यांना 6 महिने असेल, त्यामुळे त्यांच्या आमदारकीवरती 6 महिने तरी कुठल्याही पद्धतीची टांगती तलवार नसेल। मात्र पुढे कोर्ट नेमकं तिथला विधानसभेच्या अध्यक्षांनी कोर्ट निर्णय काय देतं याच्यावरती आगामी रणनीती किंवा आगामी गोष्टी ज्या आहेत त्या अवलंबून असणार आहे। तसं प्रमोद, याकडे लक्ष असेलच या सगळ्या घडामोडीकडे की तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।